शेतकरी मित्रांनो, आजची परिस्थिती पाहता असं वाटतं की आपण इतका पैसा खतं आणि औषधांवर खर्च करतो, तर मग शेवटी शेतकऱ्याच्या हातात काय उरतं? हे सांगायचं कारण एकच आहे, कारण भारताचा शेतकरी खतं किंवा औषधं फवारण्यात मागे नाही, पण आपण वापरत असलेल्या खतं आणि औषधांचा पुरेपूर लाभ आपल्या पिकाला मिळतोय की नाही याकडे आपलं लक्ष नसतं। म्हणूनच सिग्मा क्रॉप सायन्स आपल्या सेवेत घेऊन येत आहे एक उत्कृष्ट उत्पादन ज्याचं नाव आहे रिलीझर। तर हे रिलीझर काय आहे? रिलीझर वापरल्यानं माती भुसभुशीत होते। मातीमध्ये पडलेले मोठे ढेकळं हे सूक्ष्म मातीमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे सजीव कार्बन आणि सूक्ष्मजीव वाढण्यास मदत होते। जमिनीत स्थिरावलेले फॉस्फरस युक्त अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करून देतो। कॅल्शियम आणि फॉस्फरस युक्त खतं जमिनीत स्थिर होण्यापासून वाचवतो। रिलीझर वापरल्यानं कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता वाढते। रिलीझर वापरल्यानं जमिनीत स्थिरावलेले अन्नद्रव्य मूळ स्वरूपात परत येतात आणि पिकांसाठी उपयुक्त ठरतात। रिलीझरचा वापर ड्रीपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे प्रति एकर 1 ते 2 लिटर करता येतो। तसेच वाळू किंवा सेंद्रिय खताबरोबर कोटिंग करूनही देता येतो। रिलीझर वापरल्यानं ड्रीपची नळी साफ करण्यासाठी कोणतंही ऍसिड वापरण्याची गरज लागत नाही आणि जमिनीवर आलेल्या पांढऱ्या क्षारांचा थर कमी होतो, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। म्हणून शेतकरी मित्रांनो, जमिनीत आधीच असलेले अन्नद्रव्य झाडांपर्यंत पोहोचवायची असतील तर सिग्मा क्रॉप सायन्सचे रिलीझर एकदा नक्की वापरून बघा। जमीन वाचवा, शेतीचा वाढता खर्च वाचवा। सिग्मा क्रॉप सायन्सच्या रिलीझरच्या वापरानं।